नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा सुरू केली आहे। त्यामधील आज आपण ज्योतिर्लिंगाच्या मालिकेतील दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग याची माहिती जाणून घेणार आहोत। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे वसलेले आहे। याचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेण्यासाठी चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे। आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते आणि हे भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती म्हणजे मल्लिका आणि भगवान शिव म्हणजे अर्जुन आहेत। हे ठिकाण भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी ही मंदिरे अत्यंत महत्त्वाची आहेत। श्रीशैलम मल्लिकार्जुन दर्शनासाठी दुरून पर्यटक येथे येत असतात आणि मंदिराच्या देवतेचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात। जर तुम्हाला या पावनधाम आणि त्याच्या पर्यटन स्थळाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर चला आमच्याबरोबर। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या इतिहासाशी निगडीत सातवाहन राजवटीतील शिलालेख पुरावे आहेत की हे मंदिर 2ऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे। मंदिरामध्ये बहुतेक आधुनिक जोड विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर पहिलाच्या काळातील आहेत। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर संकुलात 2 हेक्टर आणि 4 गेटवे टॉवर आहेत, ज्याला गोपुरम म्हणतात। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या आत अनेक मंदिरे बांधली गेली आहेत। त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे मल्लिकार्जुन आणि भ्रामरांबा। विजयनगर काळात बांधलेला मुखमंडप सर्वात लक्षणीय आणि पाहण्यासारखा आहे। मंदिराच्या मध्यभागी अनेक मंडप स्तंभ आहेत, ज्यात नादिकेश्वराची एक विशाल दृश्यमान मूर्ती आहे। शिवपुराणानुसार श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराची कथा भगवान भोलेनाथांच्या कुटुंबाशी संबंधित आहे। असे मानले जाते की भगवान शिवाचा धाकटा मुलगा गणेश हे कार्तिकेयच्या आधी लग्न करू इच्छित होते। यावर उपाय म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की जो कोणी पृथ्वीची प्रथम प्रदक्षिणा लावेल त्याचे प्रथम लग्न लावण्यात येईल। हे ऐकून कार्तिकेय प्रदक्षिणा घालू लागला, परंतु गणेशजी बुद्धीने हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली आणि त्यांना पृथ्वीसारखी असल्याचे सांगितले। जेव्हा कार्तिकेयला ही बातमी कळली तेव्हा तो संतापला आणि क्रंच डोंगरावर गेला। जेव्हा त्यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा पार्वती देवी त्यांना आणण्यासाठी गेल्या, परंतु त्यांना पाहून ते तिथूनही निघून गेले। यामुळे निराश होऊन पार्वती तिथे बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रगट झाले। हे ठिकाण श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर म्हणून दृश्यमान झाले। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर शक्तिपीठ। शक्तिपीठ म्हणजे सती देवीचे अवशेष ज्या ठिकाणी पडले ते होय। पौराणिक कथा सांगते की देवी सतीचे वडील राजा दक्ष यांच्याकडून भगवान भोलेनाथांचा अपमान सहन न झाल्यामुळे देवीने आत्मदहन केले। भगवान शिवाने देवी सतीचे जळलेले शरीर उंचावले आणि तांडव केले आणि या काळात त्यांच्या शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते। श्रीशैलम हे त्याच्या वरच्या ओठांचा परिणाम मल्लिकार्जुन मंदिरात पडल्याचा विश्वास आहे। श्रीशैलम ही मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे 18 महाशक्तिपीठांपैकी एक आहे। तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ शकता, परंतु येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मानला जातो। तर मित्रमैत्रिणींनो, हे होते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे पवित्र दर्शन आणि त्याची माहिती। या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने आपल्याला शांतता, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते। तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।